तुम्ही इथे पाहू शकता या वस्तूंचा वापर खत म्हणून केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या माझ्या जास्वंदच्या छोट्याशा झाडावरती देखील खूप साऱ्या कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। जास्वंदचे झाड हे वर्षभर आपल्याला भरपूर फुले देत असले तरी देखील हिवाळ्यामध्ये मात्र झाडावरची पाने ही पिवळे होऊन गळणे लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ह्या गळायला सुरुवात होत असते। तर त्यासाठी काय करायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। हिवाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो जास्वंदच्या झाडाची पाने ही जास्त प्रमाणामध्ये पिवळी होऊन ही गळायला सुरुवात होते। याचे कारण म्हणजे वातावरणातील हा बदल। वातावरणामध्ये हा हिवाळ्यात जास्त गारवा असतो, झाडांना भरपूर प्रमाणामध्ये ऊन हे मिळत नाही आणि जास्वंदच्या झाडाला हे वाढीसाठी भरपूर फुलांसाठी जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते। त्यामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती गळायला सुरुवात होत असते। झाडाची पाने ही जास्त प्रमाणामध्ये गळू नये त्यासाठी या झाडाला भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ही ठेवून द्यायची। त्याचबरोबर झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीर द्यावे, म्हणजेच कुंडीतील माती ही चेक करून म्हणजेच 1 ते 1.5 इंच ही वरच्या बाजूची माती ही कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी हे द्यायचे आहे। कारण जास्त पाणी झाल्यामुळे देखील झाडाची पाने ही गळायला सुरुवात होत असते। त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडावरती आपल्याला कीड देखील ही पाहायला मिळते। त्यामध्ये पांढरा मावा, काळा मावा यासारखी जी कीड आहे ती जास्वंदच्या झाडावरती ही जास्त प्रमाणात लागते। तर त्यासाठी जे नीमतेल आहे त्याचा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये जे कांदा लसणाच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते। आता आपण जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वाढीसाठी ज्या आपल्या घरातील वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे सुकलेल्या केळीच्या सालीचे हे तुकडे आहेत। केळीच्या साली या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत। कारण फुले येण्यासाठी झाडांना ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक या केळीच्या सालीमध्ये असल्यामुळे याचा वापर जर खत म्हणून केला तर भरपूर अशी ही फुले लागतात। केळीच्या सालीप्रमाणेच तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या बटाट्याच्या साली आहेत त्याचा देखील वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। केळीच्या सालीनंतर मी या ठिकाणी हे लिंबाच्या सालीचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे। झाडांना वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीची ही आवश्यकता असते आणि केळीची साल ही आम्लयुक्त असल्यामुळे याचा वापर केला तर कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होण्याचे हे काम ही साल करत असते। मात्र या लिंबाच्या सालीचा वापर करताना हा प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। त्यानंतर आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोतच, पण झाडाच्या या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलवून अशा प्रकारे थोडी मोकळी करावी। कारण अशा मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाढतात आणि माती ही वरच्या बाजूने गरम झाली तापली म्हणजे अशा मातीमध्ये ही कीड किंवा बुरशी देखील ही कमी प्रमाणामध्ये ही लागत असते। त्यामुळे कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी कुंडीतील माती हलवून मोकळी करावी। त्यानंतर मी या ठिकाणी राखेचा वापर देखील हा करणार आहे। राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील राखेचा खूप चांगला असा हा फायदा होतो। राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक देखील हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी राख ही अतिशय उपयुक्त आहे। आता या सर्व वस्तू झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी आपण जी राख आहे ती फक्त 1 चमचा या प्रमाणामध्येच ही झाडाला देणार आहोत। जास्ती वापर देखील हा राखेचा करायचा नाही आहे। त्यानंतर ज्या केळीच्या साली आहेत त्या एका झाडासाठी ह्या 1 मुठी म्हणजे 2 केळीच्या सालीचे तुकडे हे आपल्याला द्यायचे आहे आणि जे लिंबाची साल आहे ती फक्त एक छोटा तुकडा
एवढा एका झाडासाठी जर तुम्ही दिलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागणार नाहीच, पण त्याचबरोबर झाडाला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। अशा प्रकारे माती ही वरच्या बाजूने टाकल्यानंतर आपल्याला झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे, म्हणजे या सर्व वस्तूमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये हळूहळू मिक्स होतील आणि आपल्या झाडाला याचा चांगला असा हा फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।